नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आदेश सुरेश फुलसुंदर गुरुकृपा ॲग्रो एन्शी राळेगण थेरपाळ. गेल्या 4 ते 5 दिवसापासून आपल्या कांद्यासाठी खूप खराब वातावरण झालंय. तुम्ही बघितलं असेल, सारखं आभाळ येते आणि सकाळी धुळी पडती. याच्यामुळे काय होत आहे, आभाळ जर आलं तर गाभ्यामध्ये मावा वाढत आहे आणि जर धुकं जर पडलं तर कांद्याचा शेंडा पिवळा पडत आहे. शेतकरी मित्रांनो, आपले कांदे हे 40 ते 45 दिवस झालेले आहे आणि कांद्याचा पैसा काळोख राहिलेला नाही. त्यासाठी मी असं बेस्ट असं कॉम्बिनेशन आणलं आहे, जेणेकरून गाभ्यातला मावा जाईल आणि कारप्या जाईल. ते म्हणजे आपल्याला 2 बुरशा एकत्र वापरायचे, एक कॉन्टॅक्ट आणि एक सिस्टमॅटिक. ते म्हणजे एंट्राकॉल आपल्याला 20 लिटर पंपासाठी घ्यायचे 30 ग्रॅम आणि त्यामध्ये फॉलिक्यूर वापरायचे आपल्याला पंपाला 10 ml आणि आपल्याला त्यामध्ये बायर कंपनीचं सोलोमन वापरायचे आहे, जेणेकरून गाभ्यातला मावा पूर्णपणे जाईल. ते आपल्याला 20 लिटर पंपासाठी 25 वापरायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला सेट सिलिमिन वापरायचे आहे. याच्यामध्ये सिलिकॉन डायऑक्साईड आहे. याच्यात सिलिकॉन डायऑक्साईड 50% आहे, जेणेकरून पाथ्याला कडकपणा येईल आणि कांद्याला काळोख येईल. आणि त्यामध्ये आपल्या स्टिकर पंपाला 10 ml वापरायचे आहे. याचं एकत्र तुम्ही कॉम्बिनेशन घ्या आणि फवारणी करा, कारण वातावरणामध्ये बदल होत आहे. धन्यवाद.